नर्सरीमधून मला हे गुलाबाचं रोप फ्रीमध्ये दिलं होतं त्या नर्सरीवाल्यानी आणि 2 महिन्यानंतर याला असं फूल आलेलं आहे. हे फूल जरासं वेगळंच आहे. जे आपले देशी गुलाब असतात नॉर्मलमध्ये तसं नाही आहे, वेगळंच आहे. तर वाट पाहावी लागली, पण छान रिझल्ट मिळाला. जळून गेलं नाही किंवा काही झालं नाही. जेव्हा आणलं होतं त्याला फक्त ह्या फांद्या होत्या, पानं वगैरे काही नव्हती. मी भरोसा ठेवून त्याला जगवलं आणि अशाच प्रकारे मला 2-3 रोपं अजून मिळालेली आहेत, ते नंतर पाहूयात. पावसाळ्यामधील गार्डन ओव्हरव्ह्यू पाहूयात. जुई, जाई, मोगरा, सुका भाजी बियांपासून उगवले, पाऊस पडल्यानंतर ह्याला लगेच शेंगा आलेल्या आहेत. मोगरा, हा 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 हा, काय फुलं आलेली इथं. असं वाटतं ना देव इथेच राहत असेल कुठेतरी. इतकं सुंदर फुल उमलले पहा. कलर इतका सुंदर आलेला आहे. देव इथेच राहतो असं वाटायला लागलेलं आहे. हे इतके फुलं पाहिले ना असं वाटतं इथे देव राहतो का काय. मला इतकं सुंदर वाटतंय ना, इतकं पॉझिटिव्ह वाटतंय ना. इतके सुंदर फुलं उमललेली आहेत आज, तुम्हाला काय सांगू मी. आणि मी हे फुलं पाहिले की तुम्हाला दाखवत असते, मला काही राहत नाही. परत तुम्ही म्हणता की सारखं सारखं एकच दाखवते, पण इतके सुंदर फुलं आणि इतक्या सुंदर कळ्या आणि इतका सुंदर सुगंध आहे हे पहा. आणि याच्या मागं मेहनत माझी आहे. हे काही लगेच लावलं आणि असं झालेलं नाही आहे. वर्षानुवर्ष मी याची खूप काळजी घेत असते. जुई, जाई आणि मोगरा खूप छान असं फील येतो. मी 2-3 दिवस झालं टेरेसवरती आलेच नाही आहे. मला असं झालं होतं की कधी जाईल मी वरती टेरेसवरती. कॉस्मॉस हे पहा, हे कधी गेलं उमलून ते मला कळलंच नाही. मी आत्ता पाहिलं. ठीक आहे, उमलले ना ते महत्त्वाचे. किती सुंदर कलर आहे. फोनमध्ये कसा दिसतो माहीत नाही, पण प्रत्यक्षात खूप सुंदर कलर आलेला आहे. पाहतच राहावं वाटतं त्याला. गेल्या वर्षी मी ही कटिंग लावली होती आणि याला आता कळ्यासारखं आलेलं आहे. हे पहा, हे पहा. पण याला फुलं कसले येणार आहेत ते नाही माहिती, आपण नंतर पाहूयात. हे वांग काढून घेते आता. ह्या गुलाबाला जरा व्यवस्थित करावं लागेल. याच्यामध्ये भरपूर
गवत आणि बरंच काय काय आलेलं आहे. खत पाणी द्यावं लागेल. आणि हे पण गुलाब पहा, हे किती सुंदर आहे. हे फुलं तुम्हाला असा अंदाज येत नसेल. हे पण फुलं उमललेली आहेत आणि याला गुच्छानी फुलं आलेली आहेत आणि खूप सुंदर सुगंध आहे याचा. याच्यावर जरा खवल्या किडीचा रोग झालेला आहे. हे पहा, हे देशी गुलाब आहे आणि याच्यावर रोग पडतोच हमखास. याची खूप काळजी घ्यावी लागते त्यासाठी. तर ह्या वेलाला मी आत्ता वरती बांधलेलं आहे आणि हे 2 कारले आहेत इथे. इथे एक आहे. 2 जातीचे कारले आहेत इथे. इकडे एक आहे. हे 2 जातीचे कारले आहेत वेगवेगळे. आता मी काढून घेते सगळे कारले. तर हे कारले मी आज काढून घेऊन आता याची मी भाजी बनवणार आहे. इथे पण आहे, तिकडे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. झेंडूचे सुद्धा फुलं आज उमललेली आहेत. पाऊस पडल्यानंतर माक्याची फुलं पहा किती सुंदर आलेली आहेत. माक्याचे उपयोग तर आता तुम्ही जाणताच आहात. तर याची फुलं आपण उद्या किंवा परवा पाहूयात. किती सुंदर फुलं आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.